नमस्कार मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तुम्ही टायटलला पाहिलंच असेल की हा विषय तुमच्या माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे। करोडो भारतीयांच्या गरिबीचे मूळ कारण शाळांनी न शिकवलेलं अर्थशास्त्र। शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर असतं। इथे आपल्याला अक्षर ज्ञान मिळतं, गणित शिकवलं जातं, विज्ञानाचे नियम शिकवले जातात आणि आपल्याला चांगला नागरिक होण्यासाठी घडवलं जातं। पण या सगळ्या शिक्षणाच्या प्रक्रियेत एक अत्यंत महत्त्वाचा विषय कायम दुर्लक्षित ठेवला जातो आणि तो म्हणजे पैशांचे शिक्षण, अर्थ शिक्षण। आपल्याला वर्गात कधीही हे शिकवलं जात नाही की महिन्याचा पगार हातात आल्यावर काय करायचे। कधी शिकवलं जात नाही की बचत म्हणजे नेमकं काय, आपण कोणतीही गुंतवणूक कशी करावी, बँकेत किती पैसे ठेवावेत आणि कर्ज घेताना काय काळजी घ्यावी हे कोणीच सांगत नाही। खूप लोकांना आयुष्याच्या खडतर अनुभवातून हे शिकावं लागतं। बरेच लोक तर हे शिकतही नाहीत। पैसा म्हणजे फक्त नोटा नाहीत, पैसा म्हणजे आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्याचं माध्यम आहे। कोणाला आपलं स्वतःचं घर हवं असतं, कोणाला व्यवसाय सुरू करायचा असतो, कोणाला आई वडिलांची सेवा करायची असते, तर कोणाला जग फिरून यायचं असतं। हे सगळं शक्य होतं पैशांच्या योग्य वापराने। पण जर त्याचा गैरवापर केला तर तोच पैसा आपल्या आयुष्यात संकटे निर्माण करू शकतो आणि तो करतो। आपण लहानपणापासून शिकतो की वाचलं पाहिजे, परीक्षेत चांगले मार्क मिळवले पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे, मोठं झालं पाहिजे आणि नोकरी मिळवली पाहिजे। पण कुठेही हे सांगितलं जात नाही की नोकरी मिळाल्यानंतर कमवलेल्या पैशाचं व्यवस्थापन कसं करायचं। त्यामुळे जेव्हा आपल्याला पहिला पगार मिळतो तेव्हा आनंदाच्या भरात आपण सगळा पगार खर्च करून टाकतो। मग उरलेला महिना हातात काहीच न राहता फक्त तगमग करीत जातो। बचत म्हणजे उरलेले पैसे नाहीत, बचत म्हणजे तुम्ही नियोजनपूर्वक बाजूला काढलेले पैसे जे संकटाच्या काळात उपयोगी पडतात। हे शिकवण्याची गरज आहे आणि ही शिकवण शाळांमध्येच दिली पाहिजे। कारण आर्थिक साक्षरता फक्त मोठ्यांसाठीच नाही तर लहान वयापासूनच रुजवायला हवी। खूप जण म्हणतात की पैसा सगळं काही नाही, बरोबर आहे, पण पैसा नसणं ही मोठी अडचण आहे। पैसा असतो तेव्हा आपण निवड करू शकतो, पैसा नसतो तेव्हा पर्याय संपतात। म्हणून पैशांकडे दुश्मन म्हणून नाही तर मित्र म्हणून पाहायला हवं, त्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। शाळांमध्ये गणित शिकवलं जातं पण व्याज कसं मोजावं हे शिकवलं जात नाही। इतिहास शिकवला जातो पण भविष्याचा आर्थिक विचार कसा करावा हे मात्र सांगितलं जात नाही। इंग्रजी शिकवली जाते पण बँकेचे फॉर्म कसे भरावे हे शिकवलं जात नाही। ही पोकळी भरून काढण्यासाठी आपल्याला शिक्षण पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे। तरुण पिढी ही देशाची ताकद असते। ही ताकद जर आर्थिकदृष्ट्या सशक्त झाली तर ती केवळ स्वतःच्या कुटुंबाला नाही तर संपूर्ण देशाला उभं करू शकते। म्हणून प्रत्येक तरुणानं स्वतःहून पैशाबद्दल शिकायला सुरुवात केली पाहिजे। आपल्याला आपली कमाई योग्य प्रकारे वळवता आली पाहिजे। आपल्याला बचत, गुंतवणूक, विमा, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि कर यासारख्या गोष्टी समजायला हव्यातच। पैसा ही संधी आहे, फक्त त्याचा वापर कसा करायचा हे माहीत असायला हवं। ही माहिती कुठे मिळेल तर अनेक उत्तम मराठी आणि इंग्रजी पुस्तकांमधून, यूट्यूब चॅनल्सवरून, ब्लॉग्समधून आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या अनुभवातून। जो कोणी हे शिकायला तयार आहे तोच यशस्वी होणार आहे। आपल्याला गरज आहे ती एक सकारात्मक आर्थिक मानसिकता तयार करण्याची, जिथे आपण खर्च करताना विचार करू, जिथे आपण बचतीला सवय लावू, जिथे आपण हौसेपोटी कर्ज घेण्यापेक्षा संयम बाळगू। ही संस्कृती तयार करायला हवी। कोणताही आर्थिक निर्णय घेण्याआधी विचार करावा लागतो, आपल्याला काही हवं आहे का, खरंच गरजेचं आहे का। आपण जे खरेदी करतो त्यातला निम्मा खर्च केवळ इतरांना दाखवण्यासाठी करतो। हा प्रकार बदलायला हवा, कारण जे पैसे आपण वाचवतो तेच आपल्यासाठी संपत्ती बनू शकतात। शेवटी सांगावंसं वाटतं की आपल्याला स्वप्न मोठी बघायची आहेत तर त्यांची पूर्तता करण्यासाठी आर्थिक शिस्त पाळावी लागेल। ही शिस्त आता लावली तरच उद्याचं भविष्य उज्ज्वल होईल। आता वेळ आली आहे की आपण फक्त
नोकरी मिळवण्याच्या मागे न लागता पैशाचं शहाणपण अंगीकारावं. पैसा कमवायला लागल्यावर तो जपणं, तो जगवणं, तो वाढवणं आणि योग्य ठिकाणी वापरणं हाच खरा अभ्यास आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही आर्थिक शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला लागलात तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक पडेल. लक्षात ठेवा, पैसा सर्व काही नाही, पण तो समजून घेतला तर सर्व काही शक्य होऊ शकतं. धन्यवाद. थँक्स फॉर युअर टाइम.